गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सेकंड डे 2. आता मी सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले. इथे मस्त एकदम फॉग आहे इथे आणि मॉर्निंग वॉक करता करता खूप दमले. एकतर थंडी खूप आहे आणि असे बॉडी पुरं असं जड झाले. होत नाही मॉर्निंग वॉक. आपल्याकडचं क्लायमेट वेगळं असतं, इथलं क्लायमेट वेगळं असतं. पण तरी पण मी आणि आमचे दोघंजणं सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले. इकडचं सकाळचं मॉर्निंगचं व्ह्यू बघायला खूप छान आहे. आणि सिमला बोलतात ना जन्नत, तसं आहे जन्नत. खूप छान आहे. आमचं हॉटेल थोडं खाली आहे आणि थोडंसं दम लागलं आहे मला बोलायला. हॉटेल आमचं खाली आहे. तिथून आम्ही आता निघालो आहे मॉर्निंग वॉकला. मॉर्निंग वॉक करता करता एवढं थंडीमध्ये आता घाम फुटलं आहे. एवढं डिस्टन्स चाललो आहे आणि हे तिथे पुढे वाट बघतात माझी. तुम्हाला मी दाखवते. इथून पुरं खाली आहे आमचं हॉटेल, आम्ही जिथे स्टे केला आहे तिथे. आणि हा समोर दिसतोय ना ॲक्च्युली तो बस स्टँड आहे. शिमलाचं बस स्टँड आहे. पण त्या बस स्टँडमध्ये हे बघा, हे मला हात करतात, दिसते का तुम्हाला? त्या बस स्टँडमध्ये शॉपिंग मॉल आहे, प्लस टॉकीज वगैरे सगळं आहे. कुठून येऊ? ह्या इथून. आता इथून चढत वरती बस स्टँडवरती आहे. फर्स्ट फ्लोअरला खाली सेकंड फ्लोअरला बस स्टँड आहे. फर्स्ट ग्राउंडला पार्किंग आहे आणि फर्स्टला काय शॉप्स आहेत, शॉपिंग मॉल आहे, टॉकीज आहे. ते आहे. मस्त सकाळचं क्लायमेट आहे. आता ऊन येते का ह्याची वाट बघतोय आम्ही. खूप थंडी आहे. कालचं डिग्री 9 होती. हे बघा, वाट बघून दमलेत. मी चालते हळूहळू. चला, मंकी आहेत ना इथे. काल ते बोले रूमवाले टेरेसवर. चला मस्तपैकी चहा घेऊ. सकाळ सकाळ चहा घेत नाही. हा इथे आयन सिनेमास आहे वरती. तिथेच टॉकीज आहे. मंकी बघा किती बसलेत. हे बघा, हे एवढे मंकी बसले इथे. काल पण रोडला खूप मंकी होते. थांबा, कुत्रा आहे. आणि हा पुरा बस स्टँड आहे. किती चालली, कसा दुखला. थंडी आहे ना. हे बघा, हे बस स्टँडच्या खाली पार्किंगच्या इथे फर्स्ट, आय थिंक पार्किंगच, नो फर्स्ट फ्लोअर. इथे असे शॉप्स आहेत आणि इथे बस लागतात. इथे बस आहेत इथे आउटसाईडला. तिकडे चला तर. चालू आहे का तिथे? चला नाही तर. काचेच्या ग्लासमध्ये घ्या, प्लास्टिकमध्ये नका घेऊ. साईडलो बस. रिटर्न कुठं?
हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हे बघा, हा तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. बघा, रात्री काल दाखवलं पण लाईट्स सगळ्या होत्या आणि आता बघा सकाळचं किती वाजलेत, 7 वाजलेत आणि इकडचा व्ह्यू बघा किती छान आहे. बघा किती सुंदर आहे. आणि हा सिमलाला घरं आहेत ना, सगळे चिटकून आहेत, एकाच्यावर एक. तो काल ड्रायव्हर आम्हाला सांगत होता की एका घरात जरी आग लागली तरी अख्खा पुरा सिमला जाऊ शकतो. म्हणजे अशा कंडिशनमध्ये इथे घरं आहेत. सगळे वॉल्स म्हणजे चिटकून आहेत सगळे आणि घरं पण सगळी जवळ आहेत, एकाच्या वरती अशी वरती आहेत. त्याच्यामुळे थोडंसं रिस्क आहे पण वाव, मस्त वेदर छान आहे आणि मस्तच वाटते, छान आहे. आणि आमचं हॉटेल आहे ना, तो एवढ्या हाईटला आहे वरती. हे बघा, दाखवते तुम्हाला, खूप छान आहे. आता हे सकाळचं आहे, संध्याकाळी तर अजून छानच वाटेल. हा आमचं हॉटेल आहे, आम्ही इथे स्टे केलं आहे. आमच्या हॉटेलचं नाव आहे ग्रँड व्हाईट. सकाळचा मस्त सूर्यप्रकाश पडतोय, खूप छान वाटते. आता पुढे आता आम्ही अजून दुपारी पुरा सिमला फिरणार आहोत. अजून पुढे मी तुम्हाला सगळे पॉईंट्स, सगळ्या व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करणार आहे. रेंजचा थोडासा प्रॉब्लेम होतो, इश्यू होतो, पण काही हरकत नाही. थोडाफार जेवढं दाखवायचा प्रयत्न करता येईल तेवढं करणार आहे. ओके, बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग. आत्ता मॉर्निंगचे 9 वाजलेत. सेकंड डे 2. आज आम्ही जाणार आहोत सिमला फिरायला. आता आम्ही ॲक्च्युली निघालोच सिमला फिरायला आणि साईड सीन बघायला आणि डाकू टेम्पल ना, डाकू टेम्पल, झाकू टेम्पल बघायला आणि जाणार आहोत मॉल रोडला बघायला. म्हणजे अख्खा दिवस पुरा आमचा बिझी जाणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहोत, फिरणार आहोत. आणि हिला बघ दाखवेन तुम्हाला, आधी मध्ये झोपा काढत जाईल ती. सारखी झोपते, खाते झोपते आणि खाल्लाय ना तो झोपेल. हा, आता ही झोपेल थोड्या वेळाने, मग मी तुम्हाला परत ब्लॉग करून दाखवेन की ही झोपली. बघा, कालपासून हेच चाललंय, नुसती झोप. आता हा आमचा रोड बघा सिमलाचा. आणि झाडी बघा किती छान आहे, काय मस्त आहे, एकदम जन्नत. थंडा कूल. आता आम्ही निघालो जायला सिमला बघायला. 60 डिग्री होता बघा, ऐका, सकाळी 7 डिग्री होता. रात्री मला 10 आलेला, ह्यांना 9 आलेला. मला -10 आलेला, ह्यांना माझ्या वेळेला -10 आलेला आणि ह्यांना 9 आलेला. म्हणजे एवढी थंडी आहे इथे. तुम्ही जेव्हा कधी याल सिमलाला तेव्हा पुरा एकदम प्रिपरेशन करून या, पुरा रेडी होऊन या. सगळं जॅकेट, कॅप वगैरे सगळं, सॉक्स, हँडग्लोव्ज वगैरे सगळं घेऊन या. येताना आपला त्रास होतो, कपडे जड होतात, पण ते आणावेच लागतात कारण एवढी थंडी आहे इथे. म्हणून तुम्ही येताना सगळी तयारी करूनच या. सध्या ऑफ सीझन आहे, तरी आम्ही आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आलो. सगळेजण बोलतात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तर खूप थंडी असते, प्रचंड थंडी असते. आता आम्ही आलोय तरी म्हणजे आता जस्ट सुरुवात झाली सीझनला, पण तरी पण छान आहे, मस्त. खूप थंडी आहे, आम्ही मस्त एन्जॉय करतोय. दिवसभरात रील बनवायला मिळते का बघणार आहोत. रील बनवायचा प्रयत्न करणारच आहे मी, तर कालचा माझा अख्खा दिवस फुकट गेलेला आहे. पुरा दिवस ट्रॅव्हलमध्ये गेलाय. इथे नाही मिळाला दिवसभर, ते जाऊन रूमवर रील बनवीन, टेरेसवर पण बनवीन आज एक तरी. ओके, तुम्ही पण एन्जॉय करा. बाय. बहुत कॉस्टली होता है, देवदार फेमस आहे लागलो. फ्रेंड्स बघा कशी इथे घरं बांधलेली आहेत. झाडावरती घरं आहेत, घरावरती घरं आहेत, सगळीकडे घरं आहेत. अशी बिल्डिंग आहेत मोठ्या. ह्याला कोणतं का ये, इसको नाम क्या है, क्या बोलते? नहीं, ये एरिया का आप सलोन क्या बोले? गाँव कौन से? संजोली. संजोली गाव, संजोली एरिया आहे हा. सगळ्या एकदम असं कॉर्नरला घरं आहेत. मोठ्या बिल्डिंग बांधल्यात कॉर्नरला. संजोली. चल, ती कालची व्हिडिओ मला पाठवलीच ना झाडांवरती.
बाहेर. संजोली ग्रीन व्हॅली, त्याच्यामुळे ग्रीन गाड़ी गेली समोर. ये पेड़ का नाम क्या बोले? देवदार. देवदार 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 झाड आहे. याला झाडाचं नाव आहे देवदार. देवदार हा देवदारचा. आणि खूप वर्ष झाडं टिकतात. दरवाजे जास्त असतात. थंडीमध्ये इकडे पुरं व्हाईट असतं. पुरं ही झाडं एकदम व्हाईट व्हाईट असतात. सगळा स्नो पडतो. ग्रीन व्हॅली. देवदार. देवदारची झाड लाकडं आपल्याकडे येतात ना, काय काय बनवतात, साग, देवदार. हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलोय कुफरीला. आणि कुफरीला आम्ही इकडे म्हणजे ते थार पण मिळते भाड्याने आणि घोडे पण मिळतात, हॉर्स रायडिंग. आणि आता आम्ही हॉर्स रायडिंग करतो. आणि हॉर्स रायडिंगमध्ये असं पॅकेज आहे थार आणि ह्याच्यामध्ये. तर 1500 रुपये पर पर्सन आहे. तर त्याच्यामध्ये 6 आपले राईड्स आहेत, जे तुम्हाला झिप लाईन वगैरे काय करायचे आहेत ते आहेत. आणि आम्ही हॉर्स रायडिंग करतोय. तर आता पुढे गेल्यावरती मी तुम्हाला अजून दाखवेन. आणि इथे ड्रेस पण मिळतात भाड्याने. जर तुम्हाला ड्रेस हवे असतील तर, जर त्यांच्या कॅमेऱ्याने जर फोटो काढायचे असतील तर पर पर्सन 700 रुपीज आहेत. आणि जर त्यांच्या कॅमेऱ्याने फोटो नसतील काढायचे आणि तर आपल्या कॅमेऱ्याने काढायचे असेल तर ओनली 100 रुपीज रेंट आहे यांचा. ड्रेसचा रेंट आहे. तर मी तर तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आणि मी ड्रेसिंग करून तुम्हाला फोटो पण अपलोड करणारच आहे. तर आता आम्ही इथे पुढे चाललोय पॉइंट्स बघायला. तर आम्ही हॉर्स रायडिंग करतोय. तर तुम्हाला मी दाखवते. बघा, हे सगळे आम्ही हॉर्स रायडिंग करतोय. आणि चला इकडे बघ. रस्ता खूप खराब आहे, दगडाचा रस्ता आहे. आणि बोलतात की म्हणजे घोड्याचं बॅलन्सिंग गेलं तर पडायला वगैरे होतं. तर मला ह्या मिस्टरांनी 50 वेळा सांगितलं असेल पकडून बस पकडून बस, कारण म्हणजे मी जास्त पडते म्हणून. तर रस्ता खूपच खराब आहे. बघा दिसतो तुम्हाला रस्ता, मी दाखवते. ॲक्च्युली थार पण होती. थारचं रेंट वेगळं आहे, पर पर्सन 2000 आहे. पण आता ॲक्च्युली आम्ही कालपासून गाडीमध्येच प्रवास करतोय म्हणून आम्ही थार केली नाही रेंटनी. म्हणून आम्ही हॉर्स रायडिंग करतोय. ॲक्च्युली मी व्हिडिओ काढते तर मला भीती वाटते. मी हॉर्सवर बसूनच व्हिडिओ काढते. एका हातात पकडलंय आणि एका हातात कॅमेरा आहे माझ्या. भीती पण वाटते मला कॅमेरा काढायला बाहेर. तर आम्ही सगळे आता गर्दी पण आहे इथे. आणि थंडी एवढी इथे आहे कुफरीला, प्रचंड थंडी आहे खूप. म्हणजे असं हात ओठ असे नुसते वाजतात, एवढी थंडी आहे खूप, म्हणजे खूपच आहे. ओके थांबा 1 मिनिट, पैसे पे करते मी. ओके अभी कंटिन्यू. आता इकडे आमचा फॉरेस्ट चार्ज घेतला 200 रुपीज पर पर्सन 50 रुपये. तर ते मी पे केले आता. ते पण आपलेच भरावे लागतात. सगळीकडे पैसा लागतो, प्रत्येक पॉईंट्सला प्रत्येकाला पैसे भरावे लागतात तिथे. तर पैसे भरणार काय हरकत नाही, पण आम्ही एन्जॉय करतोय, मस्त मजा करतोय. ए दोघांनी इकडे बघा बाबा. अरे तू पण आहेस ना. 1 मिनिट हा, मी मागाशी तुला घेतलं. हे बघा इथे ना मी वरती चाललोय. आता मी पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते आता आम्ही कुठे पोहोचणार ते. बाय बाय. बघा किती ते रस्ता खराब आहे आणि खूप भीती वाटते. आणि समोरून घोडे असे धावत धावत येतात.
सगळ्यांना वरती सोडून परत घोडे खाली येतात आणि बघा किती रस्ता खराब आहे आणि खूप भीती वाटते. माझी सोनी तर खूप घाबरलाय. ऍक्च्युली मी पण घाबरलेली आहे. इथे मोठी मोठी झाडं आहेत. ही देवबाग झाड म्हणतात त्याला. देवबागची झाडं खूप मोठी मोठी आहेत इथे. हे बघा रस्ता बघा, शोले पिक्चरचा रस्ता वाटते. अरे ओ गब्बर, बसंती जरा नाच के दिखाओ. शोलेचं शॉट वाटतंय. दगडा बघ अशी शोले सारखीच आहेत. अरे ओ सांबा, कितने घोडे हे. कसला आवाज येते. हे बघा कसले आलेत घोडे, धावत धावत आलेत समोरून. हे आम्हाला सोडून आता खाली येतील घोडे. हे बघा, हे लोकांना सोडून खाली आलेत आणि कसले येतात, अंगावरती येतात. भीती वाटते. आता पुढे गेलं दाखवते मी अजून थोडं. काय जरा कॅमेरा बंद करते, खूप भीती वाटते. फ्रेंड्स, आता आम्ही इथे मार्केटला आलोय. हे बघा, इथे हा कुफरीचं मार्केट आहे. वरती मार्केट आहे. या मार्केटमध्ये इथे राईड्स आहेत, गेम्स आहेत. पर पर्सन 100 रुपीज आहेत. आता माझ्या पोरांनी गनचा गेम खेळलाय. त्याने आपल्याकडे पण असतात हे गेम, पण एक काहीतरी बाहेर आल्यावर मजा पाहिजे ना, म्हणून इथे असे गेम्स आहेत. आणि हा बघा, हा कुफरीचा एरिया खूप छान वाटते, खूप छान. हे बघा, आता मुलगी माझी गेम खेळते. सोन्या बरोबर मध्ये 10th ला. ओके, यस, खिचो खिचो. यस. अरे 7. अरे वाह, 7. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 10. थोड़ा डाउन, आगे से डाउन. नाही वरती एकदम डायरेक्ट बाण पोटात. बघू बघू. 10. अरे वा, अरे छातीत. अरे वा, 10. व्हेरी गुड. 10 पॉइंट. व्हेरी गुड. अरे मग मालुसऱ्यांची पोरगी येते, नेमबाजी मध्ये असणारच. एक बाकी, 1 मिनिट. अरे शट. मस्त, छान. 9th ला गेली. ओके, मस्त मस्त, छान. चांगला केला मग. दादाच्या ट्रेनिंग मध्ये राहा. पेमेंट त्याला. बॅग द्या. माझी पर्स खाली. चालू कर व्हिडिओ. जाना नहीं. नहीं मैं नहीं. शिकड़ी कर रे. 2 गाड़ी दे दे. ये रा करोगे जो खाली ड्रेस है पानी के लेवल में. तीनों भी पकड़ो तो इनो पकड़ो तो राइट हो करना. मम्मा सारी हो गया. शॉल लपटल्याशिवाय. अरे वाह, हम नीट रहा. थोड़ा रॅबिट पण आहे. पुढे थोड़ा हात उचल. रॅबिट कसं होतं. माझं 50 रॅबिट पकड़ा हाथ. और इधर को घूमना आपने. तो भाई अभी
मेरा ड्रेस नहीं दिखना चाहिए थांब जर पुरी होते पहिला हे आयडिया मस्त आहे ना ड्रेस वगैरे घालायला झटपट मी फेस उचलतो चांगलं वाटतं ना अब मेरे को नेकलेस नीट कर तुझं मुझे चले घे मला मोबाईल द्या विशाल काय बोलते बघ बोल पप्पा ड्रेसिंग करतात काश्मीरचं काय पाहिजे बोल त्याला काय आला काय पाहिजे बोल ठीक आहे बोला तुम्ही थांब एक मिनिट थांबा थांब थांब एक मिनिट मला इकडे दे स्पीकर विशाल काय एक अल्बम होता बघा माझ्या पिक्चर त्याचा आपण फॅमिली फोटो काढलेला हा हा पेज नंबर 32 त्याचा फ्रेम घ्यायला आले ते हा मध्ये तिला मी ते फोटो दिला ना तिला मनीषाला मनीषा तुला फोटो दिलाय ना काकांनी फोटो दिलाय ना काकांनी 20 तारखेला हवे तारखेला 30 तारखेला 20 तारखेला आता त्याशी दिला पण मी 2020 किंवा शोध जरा शोध टाकलाय बघ तुझ्याकडे हा? अरे एक 12-18चा फोटो रेडी फोटो आहे तो फक्त जरा ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट करा 12-18 टाका नाही देऊन टाका फ्रेम भरून ओके ठीक आहे ओके हो गया और किसको करना है मला काय नाही अरे गाड्या बिड्या इनको गले में पहनने के लिए कुछ नहीं किया फ्रेंड्स गुड आफ्टरनून आता आम्ही इकडे राईड्सला आलोत राईड्स करायला आलोत इथे कुफरीलाच आहोत आम्ही अजून कुफरीमध्ये पण खाली तिकीट बुक करायचं आणि मग वरती येऊन पैसे खालीच पे करायचे आणि वरती येऊन राईड्स करायचं वरती चढलो आणि आता इथून खूप 1 किलोमीटर चालत आलो खाली आणि तुम्ही गाडीही करू शकता पण ॲक्च्युली आम्ही गाडी नाही केली आम्ही चालत आलो कारण बघायचं होतं आम्हाला चालत कारण प्रवास तर गाडीचंच आहे ना आता रस्ता खूप खराब आहे छोटे रस्ते आहेत गाड्या खूप चालू आहेत आता इथून आम्ही राईड्स करायला चाललो ओके बघा इथे राईडचं तिकीट काढायचे आता आम्ही राईडचं तिकीट काढले आणि असे बॅच लावलेत आम्हाला आता इथे राईड्स चालू हे बघा इथे झिप लाईन कुठे आहे दमली मी चालून चकुल बोलला पप्पा इथंच आहे आता शॉर्टकट माहिती नाही मला KW अरे किती मध्ये कसं काय नाही का ते तेवढं गावात त्यांचा बिझनेस आहे ते फसवणारच ना 5-6 गेम टाकले खाली आता बिझनेस आहे त्यांचा फसवल्याशिवाय त्यांचा कसं होईल टुरिस्ट कसे येतील त्यांच्याकडे काहीच बघा तुम्ही इथे जरा फसवेगिरी पण चालू आहे दाखवतात एक आणि गेम देतात वेगळे सांगताना असं सांगतात असं तसं पैसे तर सगळे घेतात आणि असं सांगतात की ह्या पहाडीपासून त्या पहाडीपर्यंत पण इथले इथेच राईड्स असतात
तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहेच राईड्स कशा आहेत, काय आहेत, झिपलाईन वगैरे ते तुम्ही नंतर बघून एन्जॉय करा. ओके, बाय बाय. यार ऐसे मत कर. क्या कर रहे? बहुत गलत कर रहा पाव सर तार के नहीं. कोण आपण? हा थांब थांब हो, थांबा जरा. साइड हो ना. ऊपर नहीं छूना है तार वगैरह, ठीक है? आगे बैठो सब पूरा वजन लटक जाओ. पैर में आती है कौन सा ओ ओ जॉब लगो. हे दोघं सोबत जा. थांबा. चलो मनोज को अंदर लाइन में बैठ जाओ. पीछे आओ. चलो पैर क्रॉस बीच में. चलो चलो भी आगे हो जाओ. आ रहे ना अंकल, आ रहे ना. भाई दोबारा कर सकते हैं ये, इनका इन्होंने नहीं किया. टिकट दिखा दो मेरे को. सब दीवार से इधर चल के चलना. का ध्यान रखना. थांबा. आपने किया, इनने नहीं किया ना. लग जाओ लाइन में. करना क्यों तुमने? यहाँ से पकड़ना सब दोनों, ठीक है? आ जाओ सर, एक स्टेप नीचे बैठो. पूरा वजन बेल्ट पे. ऊपर तार वगैरह नहीं छूना, ठीक है? ओनली रस्सी. नीचे पकड़ो, हाथ छोड़ा नीचे. बैठो, लटक जाओ. पैर में हाथ मारो. क्रॉस करो, पैर घुटने मोड़ दो. ओ खजूरी लाल. धनक नीचे आ जा. आगे भाई, आगे लो. यहाँ से पकड़ना सब दोनों, ठीक है? आ जाओ सर, एक स्टेप नीचे बैठो. पूरा वजन बेल्ट पे. ऊपर तार वगैरह नहीं छूना, ठीक है? ओनली रस्सी. नीचे पकड़ो, हाथ छोड़ा नीचे. बैठो, लटक जाओ. पैर में हाथ मारो. क्रॉस करो, पैर घुटने मोड़ दो. ओ खजूरी लाल. धनक नीचे आ जा. आगे भाई, आगे लो. आगे लो. गाईज बघा कशी चाललंय वॉकिंग करत आणि नंतर वरून जंप मारणार आहे खाली. मला तर हात नाही तकलीफ आहे. पडली पाहिजे का? सोना. ए सोना. तिथून बाय कर मला. वाईगूच आहे. बैठ जाओ नीचे. हे बघा दोनों हाथ से रस्सी पकड़ो. कूद जाओ आगे से. 1 2 साड़ी वाली 3. गाड़ी रखते जानी. जानी नीचे जाने. तर पगे मत एम रख. दादा પછી આ જઈને ઉપર આવીએ તો रस्सी छोड़ दो अभी. भाई लो छोड़ दो.
बस बैठ जाओ नीचे, दोनों हाथ से रस्सी पकड़ो, रस्सी पकड़ो। हाँ अभी कूद जाना है आगे से। हाँ खोल देना है जी लॉक। तळू पुणी केमती आसुचंती तळू ओ चाली चाली बसलो ए बटे देखो से बटे से चलते अभी नहीं होगा मैडम। बस ये जाएगा ये बैलेंस बनाएगा ऊपर। नहीं चिलू बैलेंस बनाना पड़ेगा, आपका टप रहेगा बेटा, मोटे आप यहाँ पतला आदमी हो। वो वाला चालू है वो डिप्लाइन हो गया। हाँ वो हो गया। हो गई जो वेरी गुड। फोटो मारते हाँ वीडियो उतार जाऊस कैलाश। जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, जरा सा घूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, आ तुझे चूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, मैं चली बन में वफा, रब्बा मेरे मैनू बचा। जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, जरा सा घूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, आ तुझे चूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, मैं चली बन में वफा, रब्बा मेरे मैनू बचा। हाय फ्रेंड्स, परत आली आता सांगायला तुम्हाला काय काय. हा बघा, हे ॲपल गार्डन आहे इथे, आणि इथे वरती तुम्हाला दिसतं छोटे छोटे सुकलेले ॲपल. हे ॲपल आहे तिथे. आता ॲक्च्युली सीझन नाही आहे म्हणून ते ॲपल संपलेलं आहे. तिकडे असतील जायला पाहिजे आपण. हे ॲपल गार्डन आहे इथे वरती आहे. मग सुकलेले बघायचे, ॲपल असतात. कुठं पडलाय? ऍपल आहे का रबरी बॉल आहे? पण सुकलेलं तरी बघायला मिळते ना तिथे, ना का नाही? सुकलेलं तरी बघायला मिळते ना. चला या बच्चे रस्ता इकडूनच आहे.
मनालीला भेटेल मनालीला. ओके, आता बनायला गेल्यावरती तुम्हाला ॲपल गार्डन दाखवेन मी. इथे ॲपल गार्डन सुकलं आहे, सध्या अजून सीझन चालू झालेला नाही आहे. हे बघा इथे पण ॲपलची झाडं आहेत, त्याला वरती प्लास्टिकनी लावलेलं आहे. हे बघ वरती बघ ॲपल, किती झाड आहेत बघ, ॲपल भरलं आहे झाड. गो 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 कार्टिंग. हे बघा ह्या झाडाला देवबाग का कुठला झाड बोलले? देवबाग झाड. ओके, बघा किती हाईटला आहे बघा, एवढा हाईटला आहे की खूप हाईटला आहे. त्याला कटिंग करायला जम्मू काश्मीरवरनं कटर आणावा लागतो आणि मग ते लोक वरती चढून बरोबर प्रॉपर छोटे पीसेस करून कट करतात. डायरेक्ट कट करत नाही, कारण ह्याच्यामध्ये ह्या झाडामध्ये ऑइल असतं, मग डायरेक्ट तो झाड स्लिप मारतो तोडल्यावरती. त्याच्यामुळे तो वरती चढून त्याला बारीक बारीक कट करून तो कटिंग करावा लागतो. त्यांचं ते कटिंगला आरी पण वेगळी असते. दुपार झाले आता, तरी पण वातावरण बघा कसं आहे आणि थंडी आहेच, खूप कंटिन्यू थंडी आहे. आम्ही सगळ्यांनी जॅकेट कॅप घालूनच आहेत, काढायची इच्छा होत नाही एवढी थंडी आहे इथे. ते बघा ते तर हँगलोज वगैरे घालून आहेत, ते बघ कसे पुरे पॅक आहेत, तरी पण कुडकुडलेत. हुडहुडी भरले, हुडहुडी. ए तुम्ही असे दोघं बिरा, असे रा, असे समोर असे रा, असे रा, असे असे हुडहुडी कसे झाले बघा. हे बघा आता आमचे ऑलमोस्ट सगळे राईड झालेत. आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे, तिकडे गेलो तर मला दाखवते. ओके, बाय बाय. आता आम्ही निघालोय घोड्यावर बसायला. खूप चालतंय मगासपासून, चालायचा प्रवास जास्त आहे. तुम्हाला व्हिडिओ ह्यासाठी करून दाखवले की इथे ना असे फोटोग्राफी करायसाठी याक आहेत. याकवर असे बसून फोटो काढायचे. हा याक 50 रुपये एका एकचे. असे असतात ते. आम्ही याकवर फोटो काढला नाही, आम्ही ठरवलं मनालीला जाऊनच फोटो काढू. मग इथे काढला नाही. ॲक्च्युली ड्रेसिंग गेलं तर ड्रेसवर काढायचं होतं, पण वेळ नाही मिळाला. ओके, आता इथे सगळे घोडे लागलेले आहेत. आता इथून घोड्यावरून आम्ही खाली जाणार. इथून मग अशी तुम्हाला स्टार्टिंगची व्हिडिओ दाखवली तिथून. मग अशी घोडा आम्हाला सोडून गेला, आता परत ते न्यायला आले. हे बघा असे घोडे. हे बघा आता आमचा ते घोडा आला असेल. आता आम्ही इथे 4 जण बसून जाणार. ओके, आता कुठे जाणार तिकडची व्हिडिओ तुम्हाला पाठवते. हाय फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता आम्ही इथे आलोय शिमलामध्ये माल रोडला आणि इकडे वरती झाकू टेम्पल आहे तो बघायला. आता इथून आम्ही चालत चाललोय. आता इथे ना पुढे ते शॉपिंग मॉल वगैरे आहे आणि पुढे गेल्यावरती लिफ्ट आहे. लिफ्टनी वरती जायचं आहे. लिफ्टनी वरती जायचं आहे आणि तिकडून नंतर मग रोपवेनी काहीतरी मंदिरात जायचं असं आहे. तर गेल्यावर मला कळेल नक्की काय आहे, तुम्हाला मी दाखवते. रश भरपूर आहे, ट्रॅफिक पण आहे. हा बघा हा एरिया.
हा पुरा एरिया आहे, वरपर्यंत आहे. इकडे पार्किंग आहेत सगळ्या. तुम्हाला गाड्यांची गर्दी दिसतच असेल, ती गर्दी आहे. आता इथून आम्ही चालत चालत जातोय लिफ्टला. नंतर पुढे गेला लिफ्ट आहे, लिफ्टनी वरती जायचं आहे. पुढे गेलो तर मला लिफ्ट दाखवते. फ्रेंड्स हे बघा, इकडे हे लिफ्टचं ऑफिस आहे. इथे 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन, 20 रुपये तिकीट. आणि इथून लिफ्ट आहे जायला, मॉल रोडला जायला. आवाजचा बोर्ड आहे इकडे. आता हे दोघं लाईनला उभे राहिलेत. खूप रश आहे, लाईन खूप लागली मोठी. ही बघा, ही लाईन एवढ्यापर्यंत चालू आहे. तर आता कमी झाली. मगाशी आम्ही आलो तेव्हा खूप होती, बाहेरपर्यंत होती लाईन. आणि 20 रुपये तिकीट आहे, ठीक आहे. आणि इथून फक्त 1 वे आहे वरून खाली यायला. अजून तिकडून वरती तिकीट काढायचं. ओके, आता वरती गेल्यावर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. फ्रेंड्स गुड इव्हिनिंग. आता आम्ही आता झालोय झाकू टेम्पलला आलोय. झाकू टेम्पलला आलोय. आणि आता इथून आम्ही लिफ्टनी चढत आलोय. आणि वरती तुम्हाला दाखवते. हा बघा, हा वरती झाकू टेम्पल आहे. हा बघा, हा खूप मोठा हायटेड हनुमानाचं मंदिर आहे, दिसलं तुम्हाला. आणि इथून ही रोपवे जाते. रोपवेचे 500 पर पर्सन आहे. आणि गाडी घेऊन गेलो तर 500, म्हणजे आपलं फॅमिली असेल 4 जण, तर तो एक जण बोलले आम्हाला 400पर्यंत. तर आम्ही अजून डिसाईड नाही केलं आहे की कशाने जायचं आहे. जर रोपवेने गेले तर तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ करून दाखवणार आहे. आणि तो झाकू टेम्पल दिसला, किती मोठं हनुमानाचं मंदिर आहे. तो खूप छान आहे, फेमस आहे इथे, खूप रश असतं तिथे. नंतर बोलू नका, टॅक्सीने गेल्यावर काय रोपवे यायला बघतो. फ्रेंड्स आता आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. रोपवे कॅन्सल केलं आहे कारण पोरं बोलतात रोपवे तिकडे करायचं, मनालीला आईस रोपवे. म्हणून आम्ही आता इकडून गाडी रेंटनी करून जाणार आहोत वरती झाकू टेम्पल पाहायला. 100 रुपये पर पर्सन, 100 रुपीज पर पर्सन. आणि रोपवे गेलो तर 500 पर पर्सन. चॉपस्टिक्स म्हणून तिथं भेटतात. ओके. तुप्पा 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 तुप्पा. तुम्ही पण खाऊ आलात तर तुम्ही खा तुक्का. 6 किलोमीटर तो मैं सारा चलो सुबह से. आम्ही आता काहीतरी खाल्लं बेकरीमध्ये. ओके, तर वरती गेलो तर मला दाखवते मी. रोपेमध्ये आरामात गेलो असतो, पण गाडीचा स्किल बघायला नसतं मिळाला. फ्रेंड्स ही बघा, हा रस्ता आहे, आम्ही गाडी घेऊन चाललोय. आणि बघा ड्रायव्हिंगची स्किल बघा यांची काय आहे. चष्मे उतारने ना जी, चष्मे मंकी छीना छुट्टी करते हैं. हा बघा, रस्ता एवढा डेंजर आहे. टोपी अच्छा ऐका, पाकड काय करतात, चष्मा टोपी बॅग वर खेचतात डायरेक्ट. बॅग बॅग बैग नहीं कहते. अच्छा, मोबाईल चष्मा इसमें ना. चश्मा टोपी टोपी मी टोपी काढली. तो कैप सब निकालेंगे, चश्मा तो नहीं निकल सकते. अब समोर राहायचा. चश्मा फिर ले जाएंगे, फिर परेशानी हो जानी है. बरोबर. निकालेंगे तुम्ही पर्शन. चष्मे आत टाकू आपण. चालू कशी धरतो तुला हात. मला तर काय प्रश्नच नाही, माझा चष्माच त्याचा तुटलाय. चश्मा आंखों से निकल के लेके जाते. हाँ डेंजरस है एकदम. असं डायरेक्ट उडी मारतात ना. नाखून नाखून लग गया तो फिर चलो फिर तकलीफ होगी. बड़ी टेंशन है. इससे पहले होता है, वो भी हो सकता है ना. बरोबर आहे. फ्रेंड्स ऐका तुम्ही, इथे झाकू टेम्पलला उतरना है. नाही पुढे ये चढ़िए. चलो हे आगे छोड़ो. फोन करने का नंबर वो पर्ची में नंबर लिखे हुए हैं उसमें. बघा आहे लिखा पक्का. 2 नंबर. आप उतर आता आम्ही इथे जाओ. उतरणार आहोत गड्याने करते. फ्रेंड्स फायनली आम्ही झाकू टेम्पलला पोचलो. हनुमान मंदिर खूप खूप वरती आहे. खूप दमाला होतं, खूप चालायला लागले.
आता इथे एक्सिलेटर पण आहे आणि पायी मार्ग पण आहे. किती रुपये? 100 की पैकेट मेरे को अलग बैग में डालो. चालत चला. कितना आता है? कमी झाला. आता इथून एक्सिलेटरने आम्ही जाणार आहोत वरती. खूप दमाला झालंय, खूप खूप दुखलोय. हा एक्सिलेटर हे बघा, इकडे बघा. मला नको. रामजी स्पेशल. पुढे गेलं दाखवू आम्ही. पण खूप दमलोय. एवढं मंदिर बघायसाठी खूप स्ट्रगल करून आलोय. माझी बच्चा पार्टी पण दमले, पण ती दाखवत नाही मला. मम्माचे दमले बघून. अजून एक आहे. ओके, हे बघा, खूप चढायला लागते. एक्सिलेटरची सोय आहे म्हणून काही वाटत नाही. चालले किती स्टेप झालेत माहिती? माझे 13,000 स्टेप माझे आत्ता झालेले आहेत. मी अशी एवढी चालले आणि कॅलरीज तर खूप बर्न झाले आहेत. ओव्हरलोड झाले आहेत कॅलरीज. एवढी थकले, एवढी दमले, काय फिरायला आले तर ट्रेकिंगला आले तर समजत टेम्पल दाखवते. मंकी आहे बघ, समोरच आहे. उडी मारेल. मोबाईल घेता बोलले ना. तिकडे समोर बघा. खाली बघा किती आहे. पकडा. हा बघा, हा 108 फूट उंचीचा हनुमानाचं मूर्ती आहे. किती हायटेड आहे बघा. मी जास्त इथे व्हिडिओ फोटो काढू शकत नाही कारण ते मंकी मोबाईल घेतात. बंद नाही मोबाईल. व्हिडिओ काढ, व्हिडिओ काढ. ऍड्रेस सोबत रॅपिड सोबत काढतात. हा ना, चल ये. पाहायला फोकस कर बघा. पाहायला सिजल्याकडे फोकस आहे. ये लड़का वो ये नीचे कितना करूं? नहीं करूंगा. पहिलं पिंक होतं. हो, ते लावलं ना त्यांनी मला पाठीमागं असं. एक दोघांचा फोटो काढ इथं. सोनी एक फोटो काढ. चल बस. सोनी एक फोटो काढ. पाहायला फोकस कर बघा. पाहायला सिजल्याकडे फोकस आहे. ये लड़का वो ये नीचे कितना करूं?
रेडी करो शाळा पहिलं पिंक होतं हो ते नावलं ना तिने पाठीमागे असं एक दोघांचा फोटो काढ इथं सोनी एक फोटो काढ चल बस सोनी एक फोटो काढ चल का व्हिडिओ जाना नहीं नहीं शिव कर दो गाड़ी चाहिए भाई ये ना करो तो खाली कैसे कर ले वाले तीनों बेटा करो तो इनो का करो तो राइट करना मम्मा सॉरी हो गया शॉल लपटला अरे वाह हम नीट रहा मेरा बिट पर थोड़ा हाथ ही कर रैबिट के साथ मुझे 5 मिनट करो मेरा फेस नहीं दिखना चाहिए छान से पूरी होते पहले ये आयडिया मस्त आहे ना ड्रेस वगैरे झटपट देखो मैं फेस उतार ओए बहुत ही लग रहा है चांगलं वाटतं ना मेरे नेकलेस नीट कर तुझा मुझे चलेंगे